विद्यार्थी मित्र हो, 10th स्टँडर्डमध्ये जॉमेट्री मॅथ्स पार्ट 2 मधल्या ट्रिग्नोमेट्री या चॅप्टर मधला पुढचा भाग आहे, त्याला आपण सुरुवात करतोय। याच्यामध्ये आपण ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीजवर आधारित असणारे एक्झाम्पल्स आपण यापूर्वी सोडवलेत 5-6 एक्झाम्पल्स, की ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या 2 मेथड्स दिल्या होत्या, म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचा वापर करून आणि पायथागोरसचा वापर करून तुम्हाला ते एक्झाम्पल सोडवता आले। याच्यानंतरचा मात्र हा भाग आहे तो प्रूव्ह दॅट टाइपचे एक्झाम्पल्स असा असणार आहे, आणि याच्यासाठी साधारणपणे हे चित्र तुमच्या नजरेसमोर असणं काय गरजेचं आहे, तर याच्याकडे पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की साधारणपणे तुम्हाला 22 ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आहेत, हे आपण अभ्यासलेले आहेत आणि त्यांचा वापर आता आपल्याला करण्याची वेळ आहे, आणि हा वापर करून वेगवेगळी प्रूव्ह दॅट टाइपचे एक्झाम्पल्स आहेत ती आपल्याला सोडवायची। याच्यामध्ये एक भाग शिल्लक राहील ज्याच्यामध्ये हा साइन स्क्वेअर आणि प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1 या टाइपचा एक फॉर्म्युला आहे। याच्यावरून राहिलेले 2 तुम्ही स्क्वेअर टाइपचे फॉर्म्युले शोधू शकता। साधारणपणे हे चित्र नजरेसमोर असेल तर 22 ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आपल्या डोळ्यासमोर येतात, आणि या सगळ्याचा वापर करणार आहोत आपण। आणि प्रूव्ह दॅट टाइपचे एक्झाम्पल्स की तुमच्या 6.1 मधला हा जो क्वेश्चन नंबर 6 आहे, जो पूर्णपणे प्रूव्ह दॅट टाइपच्या एक्झाम्पलनी भरलेला आहे सगळं, म्हणजे सगळे एक्झाम्पल्स आहेत की आपण क्रमानं मग एखादं किंवा दुसरं लेक्चराच्या बाबतीत तिथलं होईल, याच्यामध्ये आपण सगळी चर्चेला घेणार आहोत। चला विद्यार्थी मित्र, आपण प्रत्यक्ष सुरू करूया पहिल्या एक्झाम्पल पासून, हिचे प्रूव्ह दॅट या टाइपचा। तुमच्या समोर या ग्लासबोर्डवर क्वेश्चन नंबर 6.1 या चॅप्टर मधला 6.1 जो भाग आहे याच्यामधला क्वेश्चन नंबर 6 प्रूव्ह दॅट टाइपचे जे एक्झाम्पल्स आहेत त्याच्यामधलं एक पहिले एक्झाम्पल तुमच्या समोर मांडलंय। मला असं आठवतंय की तुम्हाला याच्या वेगवेगळ्या 22 ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी तुमच्या समोर सादर केल्या होत्या। त्याच्यामध्ये वेगवेगळे 4-5 ग्रुप तयार केले गेले होते, आणि प्रत्येक ग्रुप मधल्या एका ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचं प्रूफ तुमच्या समोर मांडलेलं होतं, आणि हे मांडत असताना लेफ्ट हँड साइड सोडवून राईट हँड साइड सोडवून मग ते दोन्ही सेम येतात हे दाखवून आपण प्रूव्ह केलं होतं। अशाच काही मेथड्स आपण वापरणार आहोत। प्रत्येक एक्झाम्पलसाठी विचार करण्याची पद्धत थोडी बदलणार आहे, ट्रिग्नोमेट्री आहे, मग ह्याच्यामध्ये कशा प्रत्येक वेळेला विचार करण्याच्या पद्धती चेंज होत जातात हे आपण वळीने आपण प्रमाण बघणार आहे। याच्यामध्ये सगळ्यात पहिले एक्झाम्पल तुमच्या क्लासबोर्डवर डिस्प्ले केलेलं आहे विद्यार्थी मित्र, की ज्याच्यामध्ये लेफ्ट साइडला साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा प्लस कॉस थिटा हे आहे, राईट साइड आहे इज इक्वल टू राईट साइड सेक थिटा। मग आपल्याला लेफ्ट साइड आणि राईट साइड सोडवायचे आणि दोन्ही इक्वल येतात हे दाखवायचं। तुलनेनं पाहिल्यावर लक्षात येईल तुम्हाला की ही जी लेफ्ट हँड साइड आहे, ही लेफ्ट हँड साइड ही साइन स्क्वेअर थिटा आणि अपॉन कॉस थिटा आणि प्लस कॉस थिटा तुलनेनं पाहिलं तर लक्षात येईल की ही मोठी आहे। या मानानं जर तुम्ही पाहिलं गेलं तर ही जी राईट हँड साइड आहे ही राईट हँड साइड मात्र छोटी आहे, ही सेक थिटा अशी आहे। मी आता तुम्हाला एक थोडीशी क्लुप्तीवाला आयडिया सांगण्याचा प्रयत्न करतो। ज्या वेळेला तुम्हाला असं प्रूव्ह दॅट करायचं असेल, म्हणजे थोडक्यात काय तर ही बाजू सोडवायची तुम्हाला आणि ही बाजू सोडवायची, दोन्ही सेम आणायची। सेम आणल्यानंतर मग तुमच्या लक्षात येईल की प्रूव्ह झालं म्हणून। मग हे सेम आणण्यासाठी साधारणपणे लेफ्ट हँड साइड कडे पाहिलं तर इथं असणारे सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशो हे साइन आणि कॉस मधले आहेत, साइन आणि कॉस, आणि इकडे पाहायला गेलं तर सेक मधला आहे। म्हणजे तुम्हाला कन्व्हर्जन करून घ्यावं लागेल, एकतर साइन आणि कॉस आहे तर सेक मध्ये न्यावं लागेल, किंवा सेकचं कन्व्हर्जन साइन आणि कॉस मध्ये होतंय काय हे पाहावं लागेल पहिल्यांदा, म्हणजे हे कन्व्हर्जन करून घ्या आणि मग लक्षात येईल तुम्हाला लेफ्ट हँड साइड पाहिल्यावर खूप मोठी आहे, त्या तुलनेनं राईट हँड साइड छोटी आहे। मग हे सेक थिटाचं कन्व्हर्जन होऊ शकेल का साइन आणि कॉस मध्ये? अशी एखादी ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आपल्याला माहिती आहे की ज्याच्यामध्ये सेक थिटाचं कन्व्हर्जन हे साइन किंवा कॉस मध्ये होईल? तर आठवलं असेल तुम्हाला या सेकच्या लेफ्ट साइडला मांडलेली जी कॉस नावाची ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आहे ही या दोघांचा संबंध लागतो, आणि हा रेसिप्रोकलचा लागतो, म्हणजे सेक थिटाची व्हॅल्यू ही कॉसच्या रेसिप्रोकल एवढी येते। ही जी ट्रिग्नोमेट्री तुम्ही यूज केली तर सेक थिटा, म्हणजे तुम्हालाही आठवतं की नाही बघा, सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा, अशा प्रकारे आपण एक ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज पूर्वी रेसिप्रोकल या गटामध्ये बसलेली आहे ती पाहिलेली आहे। म्हणजे सेक थिटा हे कन्वर्ट करू शकता तुम्ही, आणि तेही कशामध्ये तर कॉस मध्ये। चला हे कन्वर्ट करूया पहिल्यांदा 1 आणि आपण कॉस थिटा। म्हणजे आता लक्षात आलं असेल तुम्हाला की आपण नकळतपणे इकडच्या बाजूला असणारे जे सगळे रेशो आहे त्याचं कन्वर्जन आपण साधारणपणे साइन कॉस मध्ये करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यात यश आपल्याला कॉस मध्ये गेलं।
मग लेफ्ट साइड ही आता सोडवायची आणि तुम्हालाही माहिती ही सोडवत 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 विद्यार्थी मित्र आपल्याला कुठेपर्यंत यायचंय तर ही साइड सोडवत सोडवत आपल्याला 1 आपण cos θ पर्यंत यायचंय मग याला आपण इक्वेशन 1 म्हणणार आहोत ही राईट हँड साइडला इक्वेशन 2 म्हणणार आहोत आणि मग या दोघांमधून फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वी गेट मग आपल्याला काय मिळेल तर लेफ्ट हँड साइड आणि इज इक्वल टू राईट हँड साइड आणि मग ही लेफ्ट हँड साइड आहे ती तुम्हाला मांडायची आहे ही जी साइन स्क्वेअर थिटा आहे आणि अपॉन कॉस थिटा आणि प्लस कॉस थिटा आणि इज इक्वल टू सेक थिटा आणि हेन्स प्रूव्ड असं म्हणून आपल्याला जायचं म्हणजे आता प्रश्न शिल्लक राहिला तर कोणता ती फक्त लेफ्ट हँड साइड सोडवणं आणि ती 1 अपॉन कॉस थिटा एवढी येते एवढं दाखवणं चला हरकत नाही सोडवायला घेऊया साधारणपणे इथं लक्षात आलं मला की डिनॉमिनेटर छेदस्थानी कॉस थिटा हवा आहे इथं पाहिल्यावर लक्षात आलं की इथं छेदस्थानी कॉस थिटा आहे पण इथं मात्र पाहायला गेलं लक्षात येतं इथे काहीच नाही हे डिनॉमिनेटर मध्ये आपण 1 मांडूया आणि मग हे ऍडिशन करता येते का पहा विद्यार्थी मित्र तुमच्याही लक्षात येईल की हे साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा आणि प्लस याला छेद दिल्यानंतर हा 1 आला हे छेद वेगळे वेगळे आहेत मग आशांची ऍडिशन करताना आपल्यालाही माहिती आहे आपण ऍडिशन कशी करतो त्या छेदांचा गुणाकार छेदस्थानी मांडतो cos θ मल्टिप्लाय बाय 1 यांचा गुणाकार cos θ एवढाच आला वर क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो sin स्क्वेअर थिटा मल्टिप्लाय बाय 1 न मल्टिप्लाय केलं काहीच फरक पडणार नाही प्लस cos θ आणि cos θ यांचा गुणाकार cos स्क्वेअर थिटा आणि पाहता क्षणी आपल्याला लक्षात आलं विद्यार्थी मित्र की आपण sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा ही प्रॉपर्टी sin चा स्क्वेअर प्लस cos चा स्क्वेअर इज इक्वल टू 1 येतं ही ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आपण यापूर्वी पाहिलेली आहे आणि याचा आधार काय आणि हा sin स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर इज इक्वल टू 1 आणि हा छेद आहे तो cos θ म्हणजे नकळतपणे हीच बाजू आलेली करू आणि अशा पद्धतीने तुम्ही हे प्रूव्ह करू शकाल म्हणजे सोपं आहे म्हणजे क्वेश्चन नंबर 6 ची सुरुवातच मुळात थोडी सोप्याच केलेली आहे सोप्या गणितांच्याकडून मग अवघडांकडे वळलेले मग आणखी खूप तुम्हाला पाहायला मिळतील क्वेश्चन नंबर 6 मध्ये बऱ्याच व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे एक्झाम्पल्स पाहायला मिळतील हरकत नाही विद्यार्थी मित्र विचार करण्याची पद्धत फक्त थोडीशी कशी डेव्हलप झाली हे पहा जर शक्यतो एखाद्या एक्झाम्पल मध्ये लेफ्ट साइड आणि राईट साइडला वेगवेगळे 6 रेशो पाहायला मिळाले असतील तर ते कन्वर्ट होऊन साइन कॉस मध्ये येत आहेत का सगळे रेशो साइन कॉस मध्ये येत आहेत का कोसेक येऊ शकतो 1 अपॉन साइन सेक पण येऊ शकतो 1 अपॉन कॉस टॅन पण येऊ शकतो साइन अपॉन कॉस कॉट पण येऊ शकतो कॉस अपॉन साइन म्हणजे नकळतपणे कोसेक सेक कॉट आणि टॅन हे चौघाचे चौघ तुम्ही ट्रान्सफर करून साइन आणि कॉस मध्ये आणू शकता म्हणजे एकदा का दोन्ही बाजू साइन आणि कॉस एवढ्या 2 रेषांपुरतेच मर्यादित राहिले किंवा ते बाजू हे करणं म्हणजे मॅच करणं सोडवणं सोयीचं जातं पण ही ट्रिक प्रत्येक वेळेलाच लागू पडते असं होत नाही विचार प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या प्रकारे करावा लागतो हरकत नाही आपण प्रमाणे बघत जाऊया हे पहिले एक्झाम्पल तुम्हाला समजलं असं काही तर दुसऱ्या एक्झाम्पलकडे वळूया सेकंड एक्झाम्पल तुमच्या समोर क्लासबोर्डवर डिस्प्ले केले त्याचा हा भाग तर सगळ्यांना कॉमन आहेच फ्रॉम इक्वेशन 1 टू वी गेट LHS इक्वल टू RHS आणि जे LHS RHS असेल इथे मांडल्यानंतर हेच प्रूव्ह हरकत नाही छोटंसं एक्झाम्पल हे तुमच्या समोर डिस्प्ले केलेलं आहे त्याची लेफ्ट हँड साइड ही मांडलेली आहे राईट हँड साइड ती एकदम छोटी आहे एकच आहे याचा अर्थ असा आहे ही सोडवायची गरज नाही ही एक एवढी सोडवून आलेलीच आहे हे एवढं सोडवून आपल्याला एक एवढं किंमत आणता आली म्हणजे पुष्कळ झालं हरकत नाही विद्यार्थी मित्र आता हे सोडवायला घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल की इथं cos स्क्वेअर म्हणजे थोडक्यात cos θ आणि cos θ असं 2 वेळा आहे आणि याचा गुणाकार ह्या ब्रॅकेट मध्ये कशाची तरी आहे म्हणजे ह्या ब्रॅकेट मध्ये काहीतरी आहे की ज्याच्याशी आपल्याला या cos स्क्वेअर म्हणजे cos डबल आहे त्याचा मल्टिप्लिकेशन घडवून आणायचं आणि मग याचा आणि यांचं मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर याचं येणारे आन्सर आहे ते आपल्याला 1 आणायचं मग तुम्हाला आता उलटा विचार करावा लागेल की cos नावाचा जो रेशो आहे त्याच्याशी कोणाला मल्टिप्लाय करायला लावावं की जेणेकरून त्यांचं मल्टिप्लिकेशन हे 1 येईल असं उलटा विचार करा म्हणजे लक्षात येईल मग तुम्हाला एक गोष्ट कळेल की cos θ नावाचा जो भाग आहे किंवा cos ची जी व्हॅल्यू आहे हा रेशो आहे याचा जर मल्टिप्लिकेशन सेक नावाच्या रेशोशी केलं तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन 1 येतं 22 ज्या ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आहेत या 22 ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज पैकी एक आयडेंटिटी आपल्याला माहिती आहे की ज्याच्यामध्ये cos θ आणि sec θ यांचं मल्टिप्लिकेशन दोघांचं 1 येतं म्हणजे थोडक्यात काय आपल्याला या ब्रॅकेट मध्ये काय हवं असणार आहे तर या cos θ ला मल्टिप्लिकेशन 1 आणण्यासाठी एक sec θ असणं आवश्यक आहे
आणि या दुसऱ्या कॉस थिटाला अजून मल्टिप्लिकेशन करण्यासाठी अजून एक सेक थिटा असणं गरजेचं आहे की जेणेकरून काय होईल तर या कॉस थिटाचं आणि सेक थिटाचं मल्टिप्लिकेशन 1 येईल, याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन 1 येईल आणि मग याच्या दोघांचा आन्सर 1 होईल. म्हणजे थोडक्यात काय तर हा कॉस स्क्वेअर थिटा जो तुम्हाला इथे दिसतोय तो इथं कॉस आणि कॉस मल्टिप्लिकेशन मध्ये मी मांडण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे तुमचा समोरचा प्रश्न फक्त शिल्लक राहिला तो म्हणजे कोणता, हे ब्रॅकेट मध्ये मांडलेली बाब आहे की तुम्हाला सेक आणि सेक यांचा गुणाकार म्हणजे थोडक्यात सेक स्क्वेअर थिटा आहे हे तुम्हाला सिद्ध करावं लागेल. आणि हे सिद्ध करायची गरजही नाही विद्यार्थी मित्र. याचं कारण तुम्हालाही माहिती आहे की आपण स्क्वेअरच्या ज्या ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज पाहिलेल्या आहेत आणि याच्यामध्येच ही आयडेंटिटी आपण पाहिलेली आहे की 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा याची किंमतच मुळात सेक स्क्वेअर थिटा येते हेही आपण पाहिले. शिवाय आपण आताच पाहिलं की कॉस थिटा इंटू सेक थिटा या दोघांचं मल्टिप्लिकेशन 1 येतं. या दोन ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आहेत, एक स्क्वेअरच्या गटामधली आणि एक मल्टिप्लिकेशनच्या गटामधली. या दोघांचा वापर करून एक्झाम्पल सहजपणाने सुटेल. विचार करण्याची थोडीशी पद्धत बदलली की आपोआप उत्तर सापडतात विद्यार्थी मित्र. म्हणजे काही विद्यार्थी विनाकारण मग एक कॉस स्क्वेअर ने 1 ला आतमध्ये मल्टिप्लाय करतात, कॉस स्क्वेअर आणतात, पुन्हा ह्या कॉस स्क्वेअरला टॅन स्क्वेअरला गुणतात, मल्टिप्लिकेशन करतात आणि आणखी पुढे वेगळं काहीतरी करत जातात आणि हा पसारा खूप वाढत जातो. हे प्रचंड वाढत जातं. सुटेल नाही असं नाही, हे एक्झाम्पल सुटेल सुद्धा. तसं पुढे गेल्यानंतर हे सगळं परत ही बाजू सोडवून परत साइन कॉस मध्ये आणणं किंवा आता सुद्धा हे ब्रॅकेटमध्ये टॅन स्क्वेअर त्याला साइन अपॉन कॉस असं मांडून सुद्धा तुम्ही हे सगळे एक्झाम्पल सोडवू शकाल. पण खूप वेळ जाईल, लेंदी प्रोसेस होईल. म्हणजे तुम्हाला कळणं काय गरजेचं आहे, कमी वेळेमध्ये शॉर्ट मध्ये तुम्ही कसा विचार करून हे गणित कमीत कमी स्टेप्स मध्ये आणि कमीत कमी पायऱ्यामध्ये कमीत कमी वेळेत सोडवता येईल याच्यासाठी तुमचं डोकं कसं चालतंय हे पाहण्याचा विषय आहे. आता तुम्ही म्हणाले अशी एक्झाम्पल कशा आम्हाला याचा आम्हाला आमच्या दैनंदिन जीवनात उपयोग तरी काय, तर हेच आहे. याचा उपयोग तुम्हाला ऍक्च्युअली जर ट्रिग्नोमेट्रीचा नाही झाला तरी तुमच्या समोर एखादा प्रसंग उभा राहील तर त्याच्यातून तुमची सुटका व्हायची असेल तर कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही त्यातनं बाहेर कसं पडाल हे तुमच्या व्यवहारामध्ये आचरणामध्ये ज्यावेळेला येईल तर ते तुमचं खऱ्या अर्थाने या ट्रिग्नोमेट्रीचं तर तुमच्या व्यवहारामधलं आयुष्यामधलं ऍप्लिकेशन असेल. म्हणजे कितीही बिकट प्रसंग आला तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये सामोरे जाता आणि बाहेर पडतात त्याच्यात. हे कौशल्य तुमच्यामध्ये निर्माण होणं, विकसित होणं हे या ट्रिग्नोमेट्रीमध्ये या प्रोजेक्टचा उद्देश असावा असं मला तरी वाटतं. पण हरकत नाही, तुम्हाला आता हे कच्चं काम दाखवायला हे करू आपण हे थोडंसं बदलूया आणि व्यवस्थितपणाने हे मांडूया. आता एक लक्षात आपल्याला या ब्रॅकेटचं इथं आपल्याला काय लिहायचंय तर सेक स्क्वेअर हे लिहायचंय. हा भाग सगळा पुसतो मी आणि पुन्हा एकदा मांडूया आपण. चला हरकत नाही. हा कॉस स्क्वेअर आहे तो आपण जसं ते तसा घेऊया आणि इंटू याची व्हॅल्यू जी आहे ती आपण स्क्वेअरच्या फॉर्म्युलानुसार सेक स्क्वेअर थिटा अशी घेतलेली आहे. आणि मग तुमच्या लक्षात आलं की इथं कॉस थिटाचा स्क्वेअर म्हणजे कॉस थिटा आणि कॉस थिटा आहे आणि सेक थिटाचा स्क्वेअर म्हणजे सेक थिटा आणि सेक थिटा असा. म्हणजे फक्त क्रम बदला, गुणाकारामध्ये क्रम बदलला तरी चालतो. मग हा जो कॉस थिटा आहे याच्याशी एक सेक थिटा जवळ लिहा आणि पुन्हा हा जो कॉस थिटा आहे त्याच्याशी अजून एक सेक थिटा त्याच्या शेजारी लिहा. या दोघांचं मल्टिप्लिकेशन 1 येईल, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन येईल, हे सुद्धा 1 येईल आणि आन्सर पुन्हा 1 येईल आणि इक्वेशन तुमचं 1 असेल. आणि अशा अर्थानं तुम्ही LHS आणि RHS तुम्ही पाहिले की सोडवले की LHS सुद्धा 1 आहे आणि RHS ऑलरेडी 1 आलेली आहे. मग या दोन फॉर्म्युलांचा तुम्ही इथं वापर केला या दोन ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीजचा स्क्वेअरच्या गटामधली आणि मल्टिप्लिकेशनच्या गटामधली आणि साधारणपणे हे एक्झाम्पल प्रूव्ह केलं. तर असं हे सेकंड टाइपचं एक्झाम्पल आहे. हेही समजलं असेल. थोडीशी पद्धत बदललेली आहे, विचार करण्याची मेथड बदललेली आहे. तेवढं जरी केलं तरी पुष्कळ विद्यार्थी मित्र. फक्त हे सोडवायचं कसं याची क्लिक डोक्यामध्ये तुम्हाला पटकन क्लिक झालं पाहिजे. हरकत नाही, याची पुढचं एक्झाम्पल बघूया. आपल्या समोर या ग्लासबोर्डवर तिसरं एक्झाम्पल प्रोजेक्ट टाइपचं समोर मांडलेलं. आता हे पाहिल्यावर लक्षात येईल जरा मोठं एक्झाम्पल आहे. हे लगेच एका ब्लॅकबोर्डवर बसेल असं नाही, तर तुमचे विचार करण्याच्या पद्धतीवर पण आहे. तुम्ही जर विचार योग्य पद्धतीने केला तर निश्चितपणे हे एक्झाम्पल तुम्हाला पटकन सुटेल. आपल्याला फक्त काय करायचं ते लेफ्ट हँड साइड आहे पण असं ती अंडर रूट या स्क्वेअर रूट मध्ये दिलेली खूप मोठी बाब आहे आणि राईट साइडला पाहाल तर इथं अंडर रूट किंवा स्क्वेअर रूट मध्ये काहीच नाही आणि अशा दोन बाबी एकसारख्या येतात हे तुम्हाला दाखवायचं. थोडक्यात काय तर हे स्क्वेअर रूटच्या आत लिहिलेलं आहे ते तुम्हाला बाहेर काढणे गरजेचं आहे. तर एखादी गोष्ट स्क्वेअर रूट मधनं लिहिलेली जी आहे ती स्क्वेअर रूट म्हणून बाहेर येते कधी, म्हणजे एखाद्या बाबीत स्क्वेअर रूट निघतं कधी. फॉर एक्झाम्पल 4 याचं स्क्वेअर रूट तुम्ही 2 काढता, हे कधी काढता ज्या वेळेला तुम्हाला लक्षात येतं की हे 4 लिहिलेलं लिखाण आहे हे कशाचं तरी स्क्वेअर आहे.
हे कशाचं तरी स्क्वेअर आहे, एखाद्या संख्येचं स्क्वेअर आहे. मग ही स्क्वेअर नावाची प्रोसेस आणि स्क्वेअर रूट नावाची प्रोसेस एकमेकांच्या विरुद्ध आहे. मग ह्या कॅन्सल होऊन मग दोन अशा आहेत. थोडक्यात काय याचा अर्थ तुम्ही हे जे लिखाण केलेलं आहे, हे जे लिखाण तुमच्यासमोर मांडलेलं आहे, हे तुम्हाला लिखाण कशाचं तरी स्क्वेअर आहे असं दाखवावं लागेल. आणि मग हे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट एकमेकाला कॅन्सल होईल. आणि मग येणार हा जो भाग आहे तो तुम्हाला एवढा दाखवायचा. म्हणजे स्क्वेअर रूट मधून बाहेर आल्याच्या नंतरचा हा जो भाग आहे तुम्हाला त्याचा येणार आन्सर आहे त्याचं दाखवायचं. मग आता तुम्हाला विचार काय करायचा आहे, हे आतमध्ये मांडलेलं जे लिखाण आहे हे स्क्वेअर मध्ये कन्वर्ट झालं पाहिजे. आणि हे स्क्वेअर मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर तो जो येणारा भाग आहे तो याच्याशी मॅच झाला पाहिजे. आता या दोघांच्याकडे पाहिलं की लक्षात आलं तुमच्या की याचं कसलंही कन्वर्जन करायला गेलं स्क्वेअर मध्ये तरी हे साइन मध्ये आहे. आणि तिकडचे रेशो आहेत ते सेक आणि टॅन मध्ये. जे साइन आणि सेक टॅन मधला भाग वेगळा आहे. म्हणजे पुन्हा विचार करा, तुम्हाला पलीकडची जी बाजू आहे ती तुम्हाला थोडीशी सोडवता येते का बघा. ते साइन कॉस मध्ये येते का बघा, साइन कॉस मध्ये आणण्याचा प्रयत्न होतोय का बघा. आणि मग थोडासा क्ल्यू मिळून जाईल की असं काहीतरी होऊ शकेल का. ते सेक थिटा आहे. सेक थिटाला तुम्हाला अगदी साइन मध्ये नाही आणता तर कॉस मध्ये आणता येते. हरकत नाही, आपण आणता येते का पाहूया. सेक थिटाचा फॉर्म्युला माहिती तुम्हाला, हा 1/cos थिटा असेल. 1/cos थिटा. पुढे जाऊया. tan थिटाचं तर आपल्याला माहिती आहे, साइन आणि कॉस यांचं भागाकार डिवायडेशन केलं की त्याचं उत्तर tan येतं. म्हणजे टॅनचं कन्वर्जन साइन आणि कॉस मध्ये करता येऊ शकतं. आणि हे सहजपणानं आपण साइन थिटा आणि आपण कॉस थिटा असं करू शकतो. आणि पाहता क्षणी कळेल तुम्हाला कॉस थिटा हे दोन अपूर्णांक आहेत, फ्रॅक्शन्स आहेत ज्यांचा छेद सारखा आहे, डिनॉमिनेटर सेम आहे. तो आपण ऍज इट इज ठेवूया. फक्त न्यूमरेटर येतो असा 1 - sin थिटा असं करूया. आणि मग याला आपण इक्वेशन 2 म्हणूया, हरकत नाही. आणि मग तुमच्या लक्षात येईल की ह्या आतमध्ये जे मांडलं गेलेलं आहे हे लिखाण आहे, हा जो भाग आहे तो तुम्हाला 1 - sin थिटा आणि आपण cos थिटा असा कन्वर्ट करायचा की जेणेकरून मग हे या सगळ्याचा स्क्वेअर आहे, स्क्वेअरला स्क्वेअर रूट जाईल. आणि मग तुम्हाला हे सोडवल्याच्या नंतर हा भाग तुमचा शिल्लक राहील आणि याला तुम्ही 1 म्हणाल, त्याला 2 म्हणाल आणि दोन्ही मॅच होतील. म्हणजे आता तुम्हाला विचार करणं काय गरजेचं आहे, हे आतमधलं लिखाण आहे ते स्क्वेअर मध्ये आलं पाहिजे. आणि शिवाय स्क्वेअर मध्ये येताना न्यूमरेटर मध्ये 1 - sin थिटा त्याचा स्क्वेअर आला पाहिजे आणि डिनॉमिनेटर मध्ये कॉसचा स्क्वेअर आला पाहिजे. मग आता याच्याकडे पाहून विचार करा की हा न्यूमरेटर आहे, हा 1 - sin थिटा आणि याचा स्क्वेअर कसा होईल आणि हा कॉस स्क्वेअर मध्ये कसा चेंज होईल. म्हणजे नकळतपणे हे दोन्ही स्क्वेअर्स आहेत. म्हणजे नकळतपणे हे दोघांचाही स्क्वेअर तयार होईल आणि आपल्याला हवा असणारा भाग आहे तो इथं पाहायला मिळेल. मग आता आपण विचार करायला हरकत नाही की हा अंशस्थानीचा असणारा भाग हा 1 - sin थिटा याचा स्क्वेअर कसा बनेल आणि छेदस्थानचा कॉसचा स्क्वेअर कसा बनेल याच्यावर आपण विचार करायला हरकत नाही. आता तुम्ही विचार केला सुद्धा असेल विद्यार्थी मित्र, कळालं पण असेल तुम्हाला काय करणं गरजेचं आहे. तेव्हा न्यूमरेटर मध्ये तुम्हाला 1 - sin याचा स्क्वेअर मिळेल. याच्यासाठी एकच गोष्ट करावी लागेल विद्यार्थी मित्र तुम्हाला, आणि ती म्हणजे कोणती, हे मूळचा रेशो तुम्ही इथे मांडून घेतो. 1 - sin थिटा आणि 1 + sin थिटा असा मांडतो. आणि याचा स्क्वेअर होण्यासाठी मी याला ब्रॅकेट करतो, यालाही ब्रॅकेट करतो. आणि याच्यामध्ये हा जो फ्रॅक्शन आहे त्याला न्यूमरेटर मध्ये 1 - sin थिटाचा स्क्वेअर होण्यासाठी 1 - sin थिटाने मल्टिप्लाय करतो. अंशस्थानी ज्यानं मल्टिप्लाय केले छेदस्थानी सुद्धा त्यानंच मल्टिप्लाय करावं लागतं. तेव्हा जाऊन मग तुम्हाला हे फ्रॅक्शन सेम येतात. ही प्रोसेस एक घडवून आणतो. हे कशासाठी केले तर हा न्यूमरेटर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 1 - sin थिटा आहे त्याचा स्क्वेअर यावा यासाठी. आणि हे सोडवता डिनॉमिनेटर सोडवल्यानंतर त्याचं उत्तर मग आपोआप कॉस स्क्वेअर एवढे येते का हे चेक करूया. आलं ते आपलं काम झालं विद्यार्थी मित्र, आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं. चला याच्यात एकच गोष्ट साध्य झाली आपल्याला, ती म्हणजे कोणती, तर न्यूमरेटर मध्ये काय झालं, हा न्यूमरेटरचा भाग पाहिला तर लक्षात येईल तुम्हाला की हा 1 - sin थिटा जो भाग आहे त्याचा स्क्वेअर आपल्याला मिळाला की हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झाल्यानंतर 1 - sin थिटा मिळणार आहे. त्याला ब्रॅकेट सुरू करून ठेवतो विद्यार्थी मित्र. काही विद्यार्थी नाही परत ब्रॅकेट आहे आणि नाही याच्यात गोंधळ करतो. चला आपल्याला हा भाग सुटला, राहिला आपल्याला तो विचार करण्यासारखा भाग आहे आणि तो म्हणजे कोणता. तर आता हे छेदस्थानी असणारे 2 ब्रॅकेट्स आहेत यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. या दोघांचं मल्टिप्लिकेशन आपण इथे मांडले, या दोघांचं मल्टिप्लिकेशन इथे मांडायचं. त्याच्याकडे पाहिलं की अल्जेब्रा आठवला पाहिजे आपल्याला. अल्जेब्रा आठवतो का बघा.
ए प्लस बी आणि ए मायनस बी यांचं जर मल्टिप्लिकेशन आपण केलं म्हणजे ए प्लस बी असेल आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी असेल तर यांचं मल्टिप्लिकेशन ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आहे. हल्ला म्हणजे आपण रूल पाहिलाय इथं सुद्धा आपल्याला करता येत असेल. हे फर्स्ट टर्म ए आहे त्याचं स्क्वेअर मग इथं 1 येईल 1 चं स्क्वेअर 1च येईल. पुन्हा मायनस सेकंड साइन थीटा आहे त्याचा स्क्वेअर हा साइन चा स्क्वेअर येईल. म्हणजे आपण असा हा फॉर्म्युला वापरू शकतो आणि डिनॉमिनेटर मध्ये ही भाग आणू शकतो. पण विद्यार्थी मित्र तिकडे पाहिल्यावर लक्षात येईल की आपल्याला पाहिजे काय डिनॉमिनेटर मध्ये cos थीटा म्हणजे साधारणपणे हे सोडवल्यानंतर येणारं उत्तर येते cos चा स्क्वेअर पाहिजे. आणि तुम्हालाही माहिती आहे आपण स्क्वेअरचा फॉर्म्युला शिकलोय की ज्याच्यामध्ये sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 हा फॉर्म्युला झालाय. याच्यामध्ये जर तुम्ही या sin स्क्वेअरला पलीकडे पाठवलं तर शिल्लक काय राहील हा cos स्क्वेअर थीटा आणि इज इक्वल टू 1 मायनस sin स्क्वेअर थीटा म्हणजे 1 मायनस sin स्क्वेअर थीटा हे दुसरं काहीच नाही हे cos स्क्वेअरच आहे. याचाच अर्थ असा आहे की आपल्याला आता इथं दोन्ही गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या. न्यूमरेटर आहे त्याच्यामध्ये 1 मायनस sin स्क्वेअर आला इथं सुद्धा तुम्हाला cos स्क्वेअर थीटा आला. याचाच अर्थ असा विद्यार्थी मित्र की इथं 1 मायनस sin थीटा आणि आपण cos थीटा आहे या सगळ्याचा हा स्क्वेअर आहे एकत्रित मांडला. मग हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल आणि शिल्लक राहणारा भाग असेल तो 1 मायनस sin थीटा आणि आपण हा cos थीटा अशा टाइपचा भाग असेल हा विद्यार्थी मित्र की जो आपल्याला हवा आहे. आणि याच्याकडे आणि याच्याकडे पाहिलं लक्षात येईल तुम्हाला या दोन्ही बाबी सेम आहे. आणि मग तुम्ही लिहू शकाल इथून पुढे फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वी गेट आपल्याला मिळेल मग ही लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू RHS राइट हँड साइड आणि ते वर्णन इथं लिहा आणि हेन्स प्रूव्ह म्हणायला हरकत नाही. म्हणजे विद्यार्थी मित्र कसं आपण चेंज करत गेलो कसं आपण विचार बदलत गेलो आणि हे कसं सोडवत गेलो त्याचा एक नमुना तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. आता ह्या बाकीच्या खणाखणा केलेल्या आहेत ते सगळ्यात दिसतो स्टेप बाय स्टेप आपण कसे बदल केले आणि कसा विचार आपल्या मनामध्ये आला. पहिल्यांदा लेफ्ट हँड साइड सोडवली पाहिजे का राईट हँड सोडवली पाहिजे, पूर्ण लेफ्ट हँड साइड सोडवली पाहिजे का पूर्ण राईट हँड साइड सोडवली पाहिजे का थोडीशी आपल्याला सुटेल ती साइड सोडवली पाहिजे आणि कसं मॅच करायचं हे पाहायचं. हे डोकं थोडंसं चालणं गरजेचं आहे. हे तिसरं उदाहरण तसं पाहायला गेलं तर बऱ्यापैकी किचकट होतं. त्याच्यामध्ये आता हा स्क्वेअर फॉर्म्युला आपण वापरला नाही असं नाही. म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आहेत हे सगळे आपल्याला माहित असणं गरजेचं आणि प्रॉपर वेने त्यांचं ऍप्लिकेशन या एक्झाम्पल मध्ये झालं पाहिजे विद्यार्थी मित्र. तर म्हणायला हरकत नाही तुम्हाला की हे सगळं नीटनेटकं तुम्हाला सुटेल. आता तुमचं एक काम आहे विद्यार्थी मित्र अशाच टाईपचं एखादं एक्झाम्पल तुम्हाला क्वेश्चन नंबर 6 मध्ये प्रूव्ह दॅट मध्ये सापडतंय का की ज्याच्यामध्ये अशाच टाईप मध्ये काहीतरी लेफ्ट साइडला किंवा राईट साइडला अंडर रूट किंवा स्क्वेअर रूट मध्ये काहीतरी दिलेलं आहे राईट साइडला मोकळं आहे स्क्वेअर रूट नाहीये असं एखादं एक्झाम्पल सापडतंय का बघा आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करा. मग त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सेम हीच प्रोसेस वापरावी लागेल. फक्त कशानं मल्टिप्लाय करायचं दोन्ही ठिकाणी हे तुम्हाला दुसरी साइड सोडवल्याच्या नंतर लक्षात येईल की तुम्ही शोधा. एक्झाम्पल निश्चितपणाने तुम्हाला सापडेल लागले प्रॉब्लेम सेट मध्ये का होण्यास सापडेल क्वेश्चन नंबर 6 मध्ये का होण्यास सापडेल. मग असं हे वेगळं आणि किचकट असणारं एक्झाम्पल थोडं वेगळ्या पद्धतीने तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून तुम्हाला हे सुटलं पाहिजे. तर हरकत नाही विद्यार्थी मित्र असे आपण अनेक एक्झाम्पल्स आहेत सगळीचे सगळे एक्झाम्पल्स आहेत. आता प्रत्येक प्रकारचा एक्झाम्पल प्रकार बदलला की आपण एक्झाम्पल सोडवायचा प्रयत्न करणार आहे. सगळीच एक्झाम्पल नाही सोडवणार आपण. जर एखाद्या प्रकारचं एक्झाम्पल पूर्वी सोडवलं असेल तर तशा टाईपचं पुन्हा आलं तर सोडवणार नाहीये. तर अशा टाईपचं एक्झाम्पल म्हणजे तुमच्यावर हे अशा टाईपचं एक्झाम्पल तुम्ही शोधण्याचं काम तुमच्यावर सोडतो ते तुम्ही सोडवा विद्यार्थी मित्र की जेणेकरून तुम्हाला हे सगळं सुटेल. तर आजच्या दिवसासाठी आपण ही 3 एक्झाम्पल आणि तुम्हाला सोडवायला दिलेले 4थं एक्झाम्पल एवढ्यावर थांबूया विद्यार्थी मित्र. ही सोडवलेली एक्झाम्पल्स त्याच्यामध्ये वापरलेल्या मेथड्स विचार करण्याची पद्धती की तुम्हाला आज कळाली असेल ते व्हिडिओला लाईक करा आणि हा चॅनल सबस्क्राईब करा की जेणेकरून इथून पुढची लेक्चर्स तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन्स आवर्जून मिळतील. आजच्या दिवसासाठी थांबूया विद्यार्थी मित्र. त्याच्यानंतर अजून अधिकाधिक किचकट होत जाणारे एक्झाम्पल्स तुमच्या समोर येणार आहेत. त्यामुळे हे लेक्चर्स आहेत ते पाहायला विसरू नका. आजच्या दिवसासाठी थांबूया. धन्यवाद.